जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। सोनगीर ते दोंडाईच्या दरम्यान सध्या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे। संबंधित ठेकेदार व कंपनीच्या निष्काळजीपणामुळे काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास एक दिशादर्शक फलक नसल्याने मोठा अपघात घडलाय। दोंडाईचाकडून सोनगीरकडे जाणारी स्विफ्ट कंपनीची डिझायर कार MS12 FZ2648 या क्रमांकाच्या कारने धुळे येथील प्रोफेसर कॉलनीतील आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी येत असताना सोडले गावाजवळील रस्त्यावर नवीन पूल उभारणीचे काम सुरू होते, परंतु पुढे रस्ता बंद असून काम प्रगतीपथावर आहे। असे कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने बागुल यांनी रात्रीच्या वेळी अंधारात काही न दिसल्याने सरळ रस्त्यावर गाडी चालवली। यात पुढे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या सळ्या उभ्या होत्या। यातच बागुल गाडीतच पत्नी समवेत त्या लोखंडी जाड तारांमध्ये अडकले। अर्ध्या रात्री पुलावर प्रचंड मोठा आवाज झाल्याने सोडले। गावातील नागरिक हे तात्काळ घटनास्थळी धावले। त्यावेळी कारमधील बागुल दाम्पत्यांना काढत असताना विक्रम पाटील, योगेश पाटील हे पुलावरून घसरून खाली पडले व त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली, तर अन्य तरुणांना विविध ठिकाणी सड्या लागल्याने गंभीर दुखापती झाल्या। गावातील तरुणांनी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करून बागुल दाम्पत्यांचे प्राण वाचवून कारमधून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेने धुळ्याकडे पाठविले। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।